नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून नवीन जाहिरात प्रकाशित झालेल्या नव्हत्या, परंतु आता बघा तुमच्यासाठी अतिशय चांगली जाहिरात प्रकाशित झालेली आहे। नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत 500 असिस्टंटच्या पोस्टसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रकाशित झालेली आहे। तर या जाहिरातीसंदर्भात सर्व माहिती आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत। तर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमचं 18 जुलै 2026 पासून तर चालू झालेलं आहे आणि लास्ट डेट आहे 7 ऑगस्ट 2026 पर्यंत। तर 18 ते 7 पर्यंत तुम्ही पेमेंट देखील करू शकता। तर बघा, 7 ऑगस्टपर्यंत याची शेवटची डेट आहे आणि एक्झामिनेशनच्या डेटसुद्धा आऊट झालेल्या आहे। तर बघा, फेज 1 म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुमची 27 ऑगस्ट 2026ला राहणार आहे। तर याचा सिलेबस वगैरे देखील आपण बघणार आहोत। फेज 2ची जी एक्झामिनेशन आहे ती 30 ऑक्टोबर 2026ला राहणार आहे आणि पुढे याचा देखील सिलेबस वगैरे पॅटर्न वगैरे दिलेला आहे। तर ॲडमिट कार्ड तुमचं 7 दिवसाआधी तुम्हाला मेसेज वगैरे येऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकणार आहात। तर खूप चांगली वॅकन्सी आहे 500 असिस्टंट पोस्टची। पेमेंट देखील भरपूर आहे, बेसिक पेमेंट देखील चांगलं आहे। संपूर्ण माहिती आपण समोर बघणारच आहोत। त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। तर इन्शुरन्स कंपनीमधली अतिशय बहुप्रतीक्षित ॲड असते NISLची आणि अतिशय चांगला जॉब आहे। काही हेक्टिक वर्क नाही, एकदम जास्त कोणाशी पब्लिक डिलिंग करावी लागत नाही। तर यामध्ये वॅकन्सीज देखील तुम्ही बघू शकता, वॅकन्सीज देखील चांगल्या आलेल्या आहे। तर प्रत्येक स्टेटनुसार किती वॅकन्सी आहे ते तुम्ही इथे या टेबलमध्ये चेक करू शकता। प्रत्येक स्टेटच्या समोर कॅटेगरीनुसार वॅकन्सीज दिलेल्या आहेत। तर आपल्याला मेनली महाराष्ट्रासोबत काम आहे। तर बघा, महाराष्ट्रामध्ये जागा किती आहे? SCच्या 3 आहे बघा, SCच्या 3 जागा आहे। त्यानंतर 6 जागा आहे STच्या। त्यानंतर OBCच्या बघून घेऊया, OBCच्या किती जागा आहे? तर OBCच्या जागा आहे 16। त्यानंतर बघा, OBC नंतर EWSच्या 5 जागा आहे। नंतर ओपनच्या 27 जागा आहे। अशा प्रकारे टोटल 57 जागा या ठिकाणी सर्व कॅटेगरीच्या मिळून आहे महाराष्ट्रामध्ये। तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातूनच फॉर्म भरावा लागेल। त्यासाठी तुम्हाला लँग्वेज देखील यायला पाहिजे। तर महाराष्ट्राची ऑफिशियल लँग्वेज मराठी आहे। त्यानंतर बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, नॅशनॅलिटी, तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा डोमासाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे। त्यामध्ये तुम्ही भारताचे रहिवासी आहात, महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे तुम्हाला दाखवावे लागेल। नंतर बघा, एज तुमचं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 1 जुलै 2026 पर्यंत। मिनिमम 21 आणि मॅक्झिमम 30 वय तुमचं असायला पाहिजे। तर 1 जुलै 2026 पर्यंत तुमचं 21 वय कंप्लीट व्हायला पाहिजे। त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि 1 जुलै 2026 तुमचं 30च्या वरती वय झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर। बाकी रिझर्वेशन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील मिळते। तर एज रिलॅक्सेशन बघा कसं दिलेलं आहे। तर शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर OBC नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। नंतर विकलांगसाठी 10 वर्षाचं बघू शकता तुम्ही, 10, 15 आणि 13 वर्षाचं कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन दिलेलं आहे। एक सर्व्हिसमॅनसाठी देखील क्रायटेरिया दिलेला आहे। त्यानंतर विडोज, डायवोर्स वुमनसाठी देखील क्रायटेरिया इथे दिलेला आहे, सर्व तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, काय तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। तर यासाठी बघा, कोणत्याही डिसिप्लिनची पदवी तुमच्याकडे असायला हवी आणि पासिंग तुमचं 1/7/2026च्या पर्यंत असायला हवं। त्यानंतर बाकीचे क्रायटेरिया दिलेले आहे। यापैकी जे तुमच्या महत्त्वाचे आहे ते तुम्ही बघू शकता। यामध्ये आता फेज 1ची जी एक्झामिनेशन असणार आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी ऑनलाईन होणार आहे, बघू शकता। इंग्लिश लँग्वेज 30 मार्क, रिझनिंग 35 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 मार्क, टोटल 100 मार्काचा ऑनलाईन पेपर तुमचा होणार आहे। सेक्शन वाईज टाईम मिळणार आहे 20-20 मिनिटे आणि इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर राहणार आहे, फक्त इंग्लिशचा इंग्लिशमध्येच राहणार आहे। त्यानंतर फेज 2ची एक्झामिनेशन होईल, जे कोणी क्वालिफाय झालं फेज 1मध्ये त्यांच्यासाठी फेज 2ची मेन एक्झामिनेशन होईल। त्यासाठी 5 सब्जेक्ट आहे, रिझनिंग, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर। प्रत्येक 40 प्रश्न 40 मार्काचे राहणार आहे आणि 30-30 मिनिटाचा वेळ भेटत आहे तुम्हाला बघा, रिझनिंग, इंग्लिश आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडसाठी। नंतर 15-15 मिनिट बाकीच्या सब्जेक्टसाठी भेटत आहे। तर
सर्व महत्त्वाची माहिती बघा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर देखील दिलेले आहे, कोणकोणत्या स्टेटमध्ये कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर आहे ही माहितीसुद्धा दिलेली आहे. तर आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रात कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, चंद्रपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, सांगली आहे, सातारा आहे. तर अशा प्रकारचे जे सेंटर तुमच्या जवळ पडेल ते तुम्ही निवडू शकता. इथे ॲप्लिकेशनची फीज देखील दिलेली आहे. SC ST PWBD EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी कोणतीही फी इथे दिलेली नाही आहे. आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहे SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन सोडून त्यांना 850 रुपये फी या ठिकाणी पे करावी लागणार आहे. समोर फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि अतिशय महत्त्वाचे बघा या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचे आहे. हा जो दिलेला आहे आय हिअरबाय डिक्लेअर दॅट, हे तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहून फक्त रिकामी जागी तुमचे नाव टाकून तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे. अतिशय महत्त्वाचे आहे हे तुमची हँडरायटिंग चेक करण्यासाठी. तर नंतर बाकीचं देखील माहिती अशाच प्रकारे खाली दिलेली आहे. सर्व माहिती तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे काही महत्त्वाची माहिती आहे ते येथून तुम्ही वाचून बघू शकता. तर लवकरात लवकर सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. जशी तुम्हाला वेळ भेटला तसं लास्ट डेटच्या आधी तुम्हाला हा फॉर्म भरून टाकायचा आहे. खूप चांगली वॅकन्सी आहे. या ठिकाणी बेसिक पे बघू शकता 36,290 पासून तर तुमचा स्टार्ट होणार आहे. म्हणजेच इन हँड पेमेंट तुमचा जवळपास 50,000च्या जवळपास तुम्हाला स्टार्टिंगला इन हँड पेमेंट भेटणार आहे. त्यामुळे ही जॉब जी आहे ती अतिशय चांगली आहे. खूप मुलं याची तयारी करत असतात. इन्शुरन्सचा जॉब हा चांगला जॉब असतो. जास्त वर्क नसतं, पब्लिक डिलिंग जास्त करावी लागत नाही. तर बघा अतिशय महत्त्वाची नोटिफिकेशन आपण बघितली. तर हा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.